नमस्कार. आजचं पॉडकास्ट शूट करायला मला विशेष अभिमान वाटतोय, कारण ज्या विद्यार्थ्याचा माझा जो विद्यार्थी आहे केतन शेनकर, त्याची विद्यार्थीपासून कंपनीच्या एका CEO पर्यंतचा प्रवास आज आपण बघणार आहोत. आणि मला असं वाटतं की हा पॉडकास्ट अशा विद्यार्थ्यांसाठी नक्की प्रेरणादायी ठरेल की ज्यांना IT मध्ये यायचं आहे आणि ज्यांना काहीतरी स्वतःचं करायचं आहे. की खूप वेळा आपण एक निगेटिव्ह थिंकिंगने विचार करत असतो की अरे माझ्याकडून हे होईल का, माझ्याकडून ते होईल का. आणि अशाच काही फेजेसमधून माझा विद्यार्थी केतन ज्या पद्धतीने गेला आणि आज तो त्याच्या खूप चांगल्या पद्धतीने स्वतःची कंपनी रन करतोय. आणि 2 Bytes सोल्युशन जी कंपनी आहे, आज लाखोमध्ये त्याचा टर्नओव्हर आहे. त्याचा CEO अँड फाउंडर केतन, तुझी मुलाखत घ्यायला आज मला खरंच खूप आनंद होतोय. सो माझ्या व्ह्युअर्सला बघायला आवडेल की तुझी एक्झॅक्ट जर्नी काय होती, म्हणजे कशा पद्धतीने तू 2 Bytes सोल्युशनचा प्रवास केलास, थोडं आमच्या लोकांना व्ह्युअर्सला सांगायला. ओके. सो माझं नाव केतन शेनकर. मी एक 2 Bytes सोल्युशनचा CEO अँड फाउंडर आहे. आता मी ॲक्च्युली माझं कॉलेज झालं, इंजिनिअरिंग केलं मी. त्यानंतर मी जॉब केले, जरा 2-3 कंपन्यांमध्ये जॉब केले. आणि त्यानंतर नंतर मला थोडासा कॉन्फिडन्स आला की आपण पण स्टार्टअप करू शकतो. आणि आता मी स्टार्टअप चालू केलं आहे, जे की 2 Bytes सोल्युशन्स नावाने माझं स्टार्टअप वगैरे चालू आहे आता. बरं, माझा असं तुला प्रश्न असेल की म्हणजे असं हे तर अचानक नाही घडलं की 2 Bytes सोल्युशन आज गेला आणि उद्या चालू झाली, असं तर नाही होत. तर तुझा काय प्रवास होता, किंवा तुला हे सगळं करताना काही अडचणी आल्या का, किंवा कॉलेजमध्ये असताना असं झालं का की तुझं लगेच प्लेसमेंट झालं, म्हणजे कारण ही भीती खूप आहे मुलांमध्ये. सो हे थोडंसं सांगितलं असतं फार छान. ओके ओके ओके. नाही, ज्यावेळेस मी एक्झॅक्टली म्हणजे कॉलेजमध्ये होतो, ज्यावेळेस मी कॉलेज केलं त्यावेळेस मी 2022चा पासआउट. त्यावेळेस मला थोडंसं रिसेशन फेस करायला लागलं. मला ॲक्च्युली झालं काय, ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो, लास्ट इयरला होतो, कोरोनाचा पिरियड पण होता त्यावेळेस नेमका. आणि त्यानंतर मी पासआउट झालो आणि अचानक डायरेक्ट रिसेशनच पडलं IT मध्ये. जॉबच मिळत नव्हते. त्यानंतर मी क्लासेस पण पुण्यामध्ये क्लासेस केले, 2-3 क्लासेस पण केले पुण्यामध्ये. म्हणजे आमच्याकडे याच्या आधी तू क्लास केला होता? क्लासेस पण केले होते आधी, 2-3 क्लासेस. आता मी त्यांचं नाव ऍक्च्युली घेत नाही, पण 2-3 क्लासेस पण केले होते. तिथून मला असं एक्झॅक्टली पाहिजे असं आउटपुट म्हणजे माझ्यातूनच जनरेट झालं नाही. मे बी मी पण कमी पडलं असेल किंवा त्यांच्याकडनं पण काहीतरी राहिलं असेल. त्यानंतर मी जे क्लासेस वगैरे केले तिथून पण मी भरपूर ट्राय केला म्हणजे जॉब मिळवण्यासाठी. आधी CEO व्हायच्या आधी मला जॉब जे केले मी ते जॉब. म्हणजे हा पॉईंट मला थोडा चांगला वाटतो की म्हणजे मी पण हा अनुभव घेतला आतापर्यंत की कुठलीही कंपनी चालू करायच्या आधी तुम्ही थोडं काम करणं गरजेचं आहे, कारण तो अनुभव घेतल्याशिवाय तुम्ही एखादी कंपनी किंवा कुठलाही बिझनेस स्टार्टअप नाही करू शकत. सो गुड आहे, चांगला पॉईंट. विदाऊट एक्सपिरियन्स कोणतीच गोष्ट म्हणजे करू शकत नाही. आणि आता स्टार्टअप रन करणं किंवा कंपनी चालवणं ही काय छोटी गोष्ट नाही, त्यामध्ये एक्सपिरियन्स तर निडेड आहे. म्हणजे असं नाही की कोणता पण एखादा मुलगा कॉलेजमधून बाहेर पडतो डायरेक्ट तो स्टार्टअप चालू करतो, त्याला थोडासा वर्क एक्सपिरियन्स पण पाहिजे. बरोबर आहे, बरोबर. जर त्यावेळेस मी जरा थोडंसं डिफिकल्टीज फेस केल्या. त्यानंतर आणि मला वाटतं 2023 नोव्हेंबर मध्ये तुझा मला काहीतरी फोन आला होता दिवाळीच्या पिरियड मध्ये, मला अजून आठवतंय. थोडं लेट झालं त्याच्यानंतर तुला जॉईनिंग व्हायला, तेव्हा तुझ्या डोक्यात काहीतरी जावा फुल स्टॅकचं चालू होतं. बरोबर. त्याआधीच मी जरा थोडंसं म्हणजे जॉबच मिळत नव्हता ऍक्च्युली मला. म्हणजे मी सर्च करायचो, सगळं करायचो, पण मला जॉबच मिळत नव्हता. मग मी काय करायचो की त्यानंतर थोडं नॉन टेक्निकल जॉब पण केला. 1 वर्ष जवळजवळ मी नॉन टेक्निकल जॉब पण केला. म्हणजे माझ्याकडे याच्या आधी तू नॉन IT मध्ये पण जॉब करत होता? आणि ते पण असं नाही, फॅब्रिकेशन इंडस्ट्रीमध्ये जॉब केला. आणि म्हणजे BE झालेला मुलगा फॅब्रिकेशन मध्ये काम करतो. फॅब्रिकेशन मध्ये काम केलं मी. तिथून नंतर मग मला थोडंसं क्लिक झालं की यार माझं क्वालिफिकेशन काय करतोय काय. बरोबर. मग त्यानंतर मग तुम्हाला तर माहिती, मी ऑरेंज हायटेक मध्ये आलो. मला वाटतं नोव्हेंबर 2023 ला वगैरे. करेक्ट. त्यावेळेस मी, आणि मला वाटतं तू त्यावेळेस तुझ्या डोक्यात हे ठेवून आला होतास की मला जावा फुल स्टॅक करायचंय, पण तुला जॉबची खूप गरज होती. आणि त्यावेळेस मी तुला हा सल्ला दिला होता की नाही तू फ्लटर कर. आणि मला अजून आठवतं की त्यावेळेस तुझा एकच प्रश्न होता की मॅडम मला ट्रेंडिंग राहील ना, डिमांड राहील ना. आणि ह्या एका शब्दावरती तू त्या कोर्सला ऍक्च्युली माझ्याकडे ऍडमिशन घेतलं होतं. करेक्ट. आणि पुढे तू कसं काम केलं, म्हणजे हे तू आवर्जून या व्ह्युअर्सला सांगावं, कारण आपल्याकडे जे बघतायत हे फ्रेशर्स आहेत आणि खूप मुलांना असं वाटतं की नाही का मी एखादा कोर्स केला की मी लगेच जॉईन होईल, किंवा तर तू कोर्स करताना काय केलं हे थोडं तू आवर्जून माझ्या व्ह्युअर्सला. ओके. ज्यावेळेस मी इथं ऑरेंज हायटेक मध्येच आलोच होतो त्यावेळेस तुम्ही जे सजेशन सांगितलं होतं त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये फक्त काय होतं की मला काही करून जॉब पाहिजे. कारण का जॉब 2 वर्ष मी असेच वेस्ट गॅप 2 वर्षाचा भरून काढायचा, जॉब पाहिजे. त्यामुळे मग त्यावेळेस मी तुम्हाला विचारलं पण होतं की मला
काही कोणता पण कोर्स करायला लागला, किती पण मेहनत करायला लागली तरी सांगा, मला फक्त जॉब आणि पाहिजे. तू केलीस, म्हणजे मला वाटतं कोर्स चालू असताना तू 9-9, 10-10 तास कंपनीत जॉब केल्यासारखं तू तो कोर्स करत होतास, म्हणजे त्याला तेवढा पूर्ण वेळ दिला होता त्यावेळेस. बरोबर. एक्झॅक्टली सांगायचं झालं तर माझं रुटीनच ते होतं. मी सकाळी 6:30 वाजता घर सोडायचो, संध्याकाळी 7:30-8 वाजताच घरी जायचो. दिवसभर मी तेच वर्किंग वगैरे म्हणजे टीचिंग वगैरे शिकणं वगैरे चालू असायचं इथं सगळं. तर त्यावेळेस मी इथं ज्यावेळेस आता ऑरेंज आयटेक मध्ये जॉईन झालो, फ्लटरमध्ये माझं करिअर म्हणजे माझं स्टार्टिंग करिअर फ्लटरमध्ये झालं. तर मग तिथं मी शिकलो भरपूर गोष्टी. क्लास करता करताच मी काही गोष्टी एक्सप्लोर पण केल्या. क्लासमध्ये पण मला जे ट्रेनर होते त्यावेळेस मला फॉर्च्युनेट की तसे ट्रेनर मिळाले. मला सोहेल सरांनी घेतली. आणि तुम्हाला अजून एक सांगायला आवडेल की ह्याचे जे ट्रेनर होते सोहेल सर, त्यांनी त्यांची स्वतःची एक कंपनी काढलेली. त्यांनाही आपण लवकर भेटू नक्कीच. सो सोहेल सरांनी मला वाटतं ते खूप छान पद्धतीने तुमचं ट्रेनिंग घेतलं होतं. त्यांच्याकडनं भरपूर गोष्टी शिकलो, त्यांनी शिकवलं पण भरपूर. आणि त्यानंतर मग 2-3 कंपन्यांमध्ये काम केलं मी. मला वाटतं फेब्रुवारीमध्ये वगैरे एक 5 का 6 कंपन्यांचे तुझ्याकडे ऑफर लेटर पण होते त्यावेळेस. म्हणजे हा प्रश्न होता की कुठे जायचंय आता मला. सीन काय झालं की ज्यावेळेस माझी बॅच पासआउट झाली म्हणजे इथली कॉलेज क्लासमधली सॉरी, तर त्यावेळेस काय झालं की एकदा मी म्हणजे इंटरव्ह्यूला जात होतो आणि एकाच वीकमध्ये मी 3 कंपन्यांचे इंटरव्ह्यू दिले होते आणि 3 कंपन्यांकडनं मला ऑफर आले होते. मला कळतच नव्हतं की नक्की कोणत्या. मला आठवतं त्यावेळेस मी सेमिनारला बाहेर होते आणि तुझे 3 ऑफर लेटर माझ्या व्हॉट्सअपला पडले होते. म्हणजे मला त्यावेळेस तो असा आनंद होता ना रे, म्हणजे एक मुलगा की जो कुठेतरी IT सोडायच्या विचारात होता आणि एकाच आठवड्यात 3 ऑफर लेटर काढतो, म्हणजे ती खूप मोठी अचिव्हमेंट होती बेसिकली तुझ्यासाठी. त्यानंतर ते 3 ऑफर्स लेटर घेतल्या. त्यानंतर त्या कंपन्यांमध्ये काही कंपन्यांमध्ये मी काम पण केलं. एक्झॅक्टली 1.5 वर्ष मी काम केलं. 1.5 वर्ष मी एक्सपिरियन्स घेतला की ऍक्च्युअल मध्ये कंपनीमध्ये चालतं काय. आणि सांगायचं झालं तर मी स्टार्टअप कंपनी किंवा मिड लेवलच्या ज्या कंपनी आहेत त्या कंपन्यांमध्ये की मी काम केलं. त्याचं मला बेनिफिट काय झालं की मला एक्झॅक्टली त्या कंपनीमध्ये काय चालतं ते सगळं कळलं. मग ते कळल्यावरती मला थोडासा माझ्यावरतीच कॉन्फिडन्स आला की यार ते करू शकतात, मग मी का नाही करू शकत. आणि मला असं वाटतं कंपनी चालू करायला तुला हे छोट्या कंपनीचा सगळ्यात जास्त फायदा झाला. कारण बऱ्याच वेळा काय होतं, रिक्वायरमेंट पासून डिप्लॉयमेंट पर्यंत अशा प्रत्येक फेज मध्ये आपण अशा छोट्या कंपन्यांमध्ये शिकत असतो. म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही स्टुडंट विद्यार्थ्यांना हे सांगतो की तुम्ही ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जेव्हा एका पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीमध्ये काम करायचं तर लगेच MNC ला अप्रोच करण्यापेक्षा तुम्ही काही दिवस छोट्या कंपन्यांमध्ये काम करा त्या टेक्नॉलॉजीवरती. जेणेकरून फायदा काय होतो ना की MNC मध्ये किंवा तुमची जसं केतनने स्वतःची कंपनी चालू केली तर तो अनुभव खूप जास्त त्याला उपयोगी पडला ॲक्च्युली. आणि मग त्याच्यानंतर काय झालं म्हणजे पुढे मग मला वाटतं मग कंपनी कशी स्टार्ट केली. म्हणजे ऑलरेडी तर तुझं प्लेसमेंट झालेलं होतं ना चांगल्या पद्धतीने, मग कसं काय डोक्यात विचार आला काय. कंपनी स्टार्ट करण्याचं मागचं एक रिझन होतं फक्त की मी ज्या कंपनीमध्ये वर्क करत होतो आधी प्रिव्हियस कंपन्यांमध्ये वर्क केलं तर तिथं कधी कधी मी अशा सिच्युएशन पण फेस केल्यात की तिथं मला डे नाईट पण काम करायला लागलंय. डे नाईट काम केलंय मी तिथं. आणि जे मला एक्सपेक्टेड म्हणजे त्यांच्याकडनं सॅलरी वगैरे काय प्रोव्हाइड करत होते ते, तर मी त्याच्या एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त काम करत होतो सांगायचं झालं तर. आणि मग मी जरा थोडासा विचार केला की यार आपण काम तर करतोय पण त्याच्यातून आपल्याला म्हणजे आपला टाइम असा जातोय आपला म्हणजे की तो एका दुसऱ्या ऑर्गनायझेशनसाठी मी काम करतोय. मग तेच जर मी माझ्यावरती काहीतरी केलं, माझ्यासाठी काहीतरी केलं तर मग मी ती रिस्क घेतली ती. आणि त्यानंतर मग 2 बाईट सोल्युशन स्टार्ट केलं. बरं, पण आता असं झालं असेल ना की आता कंपनी चालू करताना तर असं काही लगेच एकदम एका दिवसात किंवा एका रात्रीत ही गोष्ट घडत नाही, पण काही प्रॉब्लेम्स असतील ना आयुष्यात. आता कारण असं असेल ना, आता कंपनी चालू करायचं आहे, पहिला जॉब सोडायचा आहे, मग फायनान्शियली डिस्टर्बन्स येऊ शकतात किंवा खूप सारे असतात ना, म्हणजे फॅमिली इश्यू आहेत. मग ते कसे तू सॉल्व्ह केलेस किंवा कशा पद्धतीने त्याच्यावर मार्ग काढलास. त्याच्यामध्ये आता ज्यावेळेस मी फर्स्ट कंपनीमध्ये होतो म्हणजे मी असं डायरेक्टली रिस्क नाही घेतली, कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली. त्यामध्ये मी काय केलं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कॅल्क्युलेटेड रिस्क. त्यामध्ये मी काय केलं की त्यामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस मी माझा फर्स्ट प्रोजेक्ट दिला त्यावेळेस मी ॲज अ फ्रीलान्सर म्हणून फ्रीलान्सर म्हणून मी काम केलं. ते फ्रीलान्सर असल्यामुळे तो एक तुला रिस्क पॉईंट थोडा कमी होता. बेनिफिट झालं माझ्यासाठी ते. म्हणजे छोटे छोटे आधी डिलिव्हर केले मी. त्यानंतर मग एक्झॅक्टली मग एक डायरेक्टली, कारण का माझं आउटपुट चांगलं होतं, प्रोजेक्ट वगैरे डिलिव्हरी मी टाइम टू टाइम करत होतो. त्यामुळे प्रोजेक्ट तुझे फ्लटर मध्येच होते का कशामध्ये? ते प्रोजेक्ट माझे सगळे मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट फ्लटर मध्ये होते. त्यानंतर मग वेब डेव्हलपमेंटचे वगैरे प्रोजेक्ट पण मी घ्यायला लागलो. म्हणजे सुरुवात मी मोबाईल ऍप्लिकेशन पासून चालू केली होती. मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मी आधी म्हणजे ज्या कंपनीमध्ये मी वर्क करत होतो तिथं माझा रोलच होता ॲज अ मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपर. तर तिथं मी फ्लटरच केलं होतं. आणि त्यानंतर मग बाकीचे प्रोजेक्ट वगैरे घेऊन मग एक टीम सेट केली मी पूर्ण प्रॉपर. आणि त्यानंतर आता प्रोजेक्ट वगैरे माझे मल्टीनॅशनल प्रोजेक्ट पण चाललेत, आउटसाइड इंडिया पण चाललेले आहेत.
पुण्यामध्ये म्हणजे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे ऍक्च्युली माझ्यासाठी. मला हे थोड्यामध्ये एक असा प्रश्न विचारायचा आहे, कारण आता काय झालंय, बऱ्यापैकी जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांना कनेक्ट होतो किंवा त्यांच्याशी बोलतो, तर बऱ्यापैकी मुलांना ना फ्लटर काय हेच माहीत नाही आहे. सो थोडंसं सांगू शकेल का की फ्लटर काय आहे किंवा त्याचं फ्युचर काय असू शकतं फ्लटर या टेक्नॉलॉजीसाठी, म्हणजे टेक्नॉलॉजी. ओके, सो फ्लटर बेसिकली एक फ्रेमवर्क आहे जे की गुगलने डेव्हलप केलेलं आहे. बरं. आता त्याचं सीन कसं आहे की आता पहिलं काय व्हायचं की मोबाईल ॲप्लिकेशन म्हणजे मोबाईलचे ॲप. आता काय झालंय की भरपूर जणांकडे मोबाईल्स आलेत, म्हणजे ऑलमोस्ट घरामध्ये जरी 4 मेंबर असतील तरी त्यांच्याकडे 8 मोबाईल झाले. त्यामुळे मोबाईल ॲप बनवणं वगैरे भरपूर आता सगळ्यांना, म्हणजे मोबाईलचे ॲप वगैरे यूज करतात किंवा मोबाईल जे यूज करतात त्याचं ते म्हणजे क्वांटिटी वाढली ते. म्हणजे जसं आता ते मोबाईल्स वगैरे बघतात सगळे, म्हणजे त्यांचा टाइम वगैरे सगळा मोबाईलवरती जातो. तर त्यामुळे जरा मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटला जरा थोडीशी डिमांड आली आता. आणि आता सीन कसं झालंय की भरपूर कंपन्या स्विच होतात मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटवरती. मग त्यामुळे जर ते फ्लटर म्हणजे काय की बेसिकली ते एक मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट करण्याचं फ्रेमवर्क आहे. त्यामधून जे शिकून आपण जे मोबाईलचे ॲप्लिकेशन्स वगैरे बनवतो तर त्या फ्रेमवर्कमधून आपण करू शकतो. आणि मी असं ऐकलं की ते क्रॉस प्लॅटफॉर्म मध्ये पण काम करतो, म्हणजे अँड्रॉइड आणि आयओएस असं ते दोघांनाही सपोर्टेड आहे. त्याच्यामुळे तो कंपनी आता त्यांना थोडं जास्त प्रेफरन्सेस देत आहेत त्या टेक्नॉलॉजीला डेव्हलपमेंट. फर्स्ट कसं व्हायचं की ज्यावेळेस मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट करायला लागायचे, एखादं मोबाईलचं ॲप्लिकेशन बनवायचे त्यावेळेस अँड्रॉइडसाठी सेपरेट करायला लागायचं आणि आयएस साठी सेपरेट करायला लागायचं. आयएस साठी स्विफ्ट लँग्वेज मध्ये कोडिंग लिहायला लागायचं आणि अँड्रॉइड साठी अँड्रॉइड स्टुडिओ होताच किंवा कॉटलिन वगैरे मला वाटतं वापरत होते. लागायचं. पण आता गुगलनेच काय केलं की ते कंबाईन केलं, म्हणजे फ्लटर एकच कोड लिहायचा सिंगल कोड बेसमध्ये, तो मल्टिपल क्रॉस प्लॅटफॉर्मवरती यूज करायचा. तर सेम मग फ्लटर पण ट्रेंडिंगवरती आलं. भरपूर कंपन्या आता फ्लटरवरती हायरिंग पण करतात. त्याचं बॅकग्राऊंड प्रोग्रामिंग काहीतरी डार्ट प्रोग्रामिंग यूज करतात. करेक्ट, त्यासाठी ते पण एक गुगलने डेव्हलप केलेलं आहे. ते पण त्यांचंच डेव्हलपमेंट. गुगलनेच ती डार्ट प्रोग्रामिंग लँग्वेज पण गुगलनेच डेव्हलप केलेली आहे आणि आता ट्रेंडिंग मध्ये चाललंय. म्हणजे ॲज अ विचार करायला गेलं की आता पुण्यामध्ये किंवा म्हणा किंवा बाहेर ज्या इंडस्ट्रीमध्ये आयटी इंडस्ट्रीमध्ये तर मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटवरती जॉब्स आहेत आता. म्हणजे जे मुलं बोलतात की जॉब्स आहेत, म्हणजे हे थोडंसं मी तुला हे करेल की आपल्याकडे पण बरेच असे विद्यार्थी आहेत की जे एकेका दिवशी किंवा एकेका वीकमध्ये 3-3 ऑफर लेटर फ्लटरवरती काढता येतात. सो म्हणजे मी जे काय ऐकलं किंवा जे काही सर्वे आहे की तर बऱ्यापैकी एक चांगलं करिअर अपॉर्च्युनिटी एक म्हणजे फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी एक चांगला हा प्लॅटफॉर्म असू शकतो फ्लटरचा. बरोबर आहे ना. माझा अजून एक प्रश्न असा राहील तुला केतन की आता कंपनी तर स्टार्ट केली, सुरुवात झाली वगैरे, मग आता हे जे क्लायंट आहेत किंवा त्यांच्याशी कम्युनिकेशन कसं केलं किंवा हा क्लायंट बेस कसा वाढवला, कारण ते चॅलेंजिंग आहे. म्हणजे हे एवढं सोपं नाही आहे किंवा त्यांचे प्रोजेक्ट डिलिव्हरी असेल किंवा ह्या गोष्टी कशा पद्धतीने तुझ्या कंपनीमध्ये चालतात वगैरे, किंवा तू कुठल्या प्रोजेक्टवर आता काम करतोयस किंवा कशा पद्धतीने आहे. तर त्याच्यामध्ये बेसिकली ज्यावेळेस मी कंपनी स्टार्ट केली त्यावेळेस म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस मी कंपनी स्टार्ट केली त्यावेळेस एक्झॅक्टली डायरेक्ट क्लायंटशी डील करणं म्हणजे ती खूप मोठी टास्क होती माझ्यासाठी. ती गोष्ट मी फेस केली नव्हती. मी फक्त डेव्हलपमेंट करत होतो, कोडिंग करत होतो. पण माझा एक्सपिरियन्स आला ज्यावेळेस मी फ्रीलान्सिंगचे प्रोजेक्ट करत होतो त्यावेळेस मी क्लायंटशी कम्युनिकेट करत होतो. छोटे प्रोजेक्ट होते पण माझं ते स्किल्स तिथं इम्प्रूव्ह झालं जरा थोडंसं, की त्यांच्याशी एक्झॅक्टली बोलायचं कसं, त्यांची रिक्वायरमेंट घ्यायची कशी, डेव्हलपमेंट करायचं कसं, त्यांच्याशी कम्युनिकेट कसं करायचं. म्हणजे ही सगळी गोष्ट तुला फ्रीलान्सर काम करत असताना म्हणजे जो आधी अनुभव घेतला तो अनुभव तुला कंपनीमध्ये कामाला आला. आणि त्यानंतर मग क्लायंटशी डील वगैरे करायचं असेल तर आता एवढं काय वाटत नाही. म्हणजे फर्स्ट थोडंसं वाटत होतं की डिफिकल्ट टास्क करू शकतो, नाही करू शकतो, पण एकदा ती गोष्ट रुटीन मध्ये बसली की होऊन जातं. बरोबर. मग आता कोणत्या टाईपचे प्रोजेक्ट आपल्याकडे आहेत किंवा म्हणजे कशा पद्धतीने चालू, आणि वेब डेव्हलपमेंट मध्ये कसं काम करतोयस तू आता, काय तुमची कंपनी? आता कंपनीमध्ये बेसिकली मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि वेब ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटच्या रिलेटेड प्रोजेक्ट वगैरे चालू आहेत. आता कंपनीमध्ये मल्टीनॅशनल म्हणजे जसं मी प्रिव्हियस बोललो की आता आउटसाइड इंडिया पण प्रोजेक्ट चालला आपला, अमेरिकेचा प्रोजेक्ट पण आपण करतोय जो की सुपर मार्केटसाठी तो प्रोजेक्ट आपण देतोय. तिथं 12 सुपर मार्केटसाठी तो प्रोजेक्ट आपण तिथं देतोय. आणि पुण्यामध्ये पण आपले इव्हेंट मॅनेजमेंट सिस्टीमचे किंवा आपले CRM सॉफ्टवेअर वगैरे हे पण प्रोजेक्ट आता आपले चालू आहेत. आणि त्यामध्ये मोबाईल ॲप्लिकेशन पण आहे आणि वेब ॲप्लिकेशन पण आहे. ज्यावेळेस मी क्लायंटशी डील करतो त्यावेळेस मी त्यांना पिच करतो की तुम्ही मोबाईल सोबत वेब पण करा, म्हणजे तुम्हाला परत परत करण्यापेक्षा एकदाच करा. म्हणजे एकाच वेळेस दोन क्लायंट, दोन प्रोजेक्टचे क्लायंट गोळातच घेतोय म्हणायचं. आणि त्यानंतर मग आता प्रोजेक्ट वरती हाय टीम वगैरे चांगली सेट झाले. ऑलमोस्ट 16 मेंबर्स काम करतात कंपनीमध्ये.
आणि मग आता जे वेब ॲप्लिकेशनसाठी जे काही आहे तर त्याच्यात आता कोणत्या टेक्नॉलॉजीनं तुम्ही वेबसाठी आता टेक्नॉलॉजीज मी म्हणजे बेसिकली React.js वरतीच करतोय, अँग्युलरवरती प्रोजेक्ट करतोय, त्यानंतर बॅकएंडसाठी Node.js वगैरे यूज करतोय. आता माझे काही प्रोजेक्ट चाललेत ते प्रोजेक्ट जावामध्ये चाललेत, जावा ॲज अ जावा लँग्वेज पण यूज करतोय बॅकएंडसाठी आपण, त्यासाठी पण आपले प्रोजेक्ट वगैरे चालू आहेत. म्हणजे मल्टी लँग्वेज वगैरे यूज करून प्रोजेक्ट वगैरे करतोय. त्यासाठी आपल्याकडे डिझायनिंगची टीम पण आहे, त्यानंतर आपल्याकडे टेस्टिंग पण आहे. म्हणजे ते सगळं कॉम्बिनेशन करून एक कंपनीमध्ये प्रॉपर सेटअप केला. मी स्वतः कंपनीमध्ये ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतोय. म्हणजे सीईओ आणि फाउंडर आणि प्लस प्रोजेक्ट मॅनेजर अशा दोन्ही पदांवरती आता तुझं काम चालू आहे. म्हणजे ॲज अ स्टार्टअप ते एक्सपेक्ट म्हणजे ॲक्च्युली बघितलं पाहिजे की असं विचार करण्याची गोष्ट आहे की आपल्याला फक्त एकच गोष्ट नाही करायची. हाच तर डिफरन्स असतो की MNC आणि स्टार्टअपमध्ये किंवा मिड लेवलमध्ये. MNC मध्ये आपल्याला फक्त एक मॉड्यूल मिळतं, त्याच्यावरतीच काम करायचं आपल्याला. आणि ज्यावेळेस आपण स्मॉल स्केल कंपनीमध्ये काम करतो ना, त्यावेळेस आपल्याला कळतं एक्झॅक्टली की त्या कंपनीमध्ये चालतंय काय आणि आपल्याला काय करायचं. हा, म्हणजे मी असं ऐकलं की MNC मध्ये जेव्हा मॉड्यूलवरती काम केलं जातं तर बऱ्याच डेव्हलपरला हेही माहित नसतं की त्यांचा ऍक्च्युली प्रोजेक्ट काय होतो, पण ते एका पर्टिक्युलर प्रोजेक्ट मॉड्यूलवरती ते काम करत असतात. पण जी काही स्मॉल स्केल मिड स्केल ज्या कंपनीज आहेत की त्याच्यातून जे स्टार्ट टू एंड मुलांना शिकायला भेटतं ते एक तो चांगला प्लॅटफॉर्म आहे बेसिकली. आणि तो मला असं वाटतं की जे व्ह्युअर्स बघतायत की त्यांनी ह्याच्या बाबतीत नक्की विचार करावा. माझा अजून एक प्रश्न असेल की तुला की तुझं काय आत्ता म्हणजे ना, आता असं झालं ना की बऱ्याच वेळा एकतर असं होतं ना की IT फील्डमध्ये ज्यावेळेस मुलं येतात किंवा काय, तर खूप मोठ्या मोठ्या फिगर बघून आलेले असतात. माझ्या भावाला बहिणीला 10 लाखाचं 20 लाखाचं पॅकेज वगैरे, आणि मग ती फिगर घेऊन कुठेतरी मार्केटमध्ये येतात. मग आता असं झालेलं आहे, आता तुलाही माहिती आहे की रिसेशन चालू आहे, थोडं काही AI पण याच्यावरती प्रभाव करत आहे. तर अशा विद्यार्थ्यांना तुझं काय सांगणं राहील की तुम्ही बाबा, आणि आता बघितलं गेलं तर कंपन्या फुकट पण काम करावं लागतंय. म्हणजे तुम्हीही ते केलेलं आहे, 3-3, 6-6 महिने फ्रीमध्ये कामं केलेली आहेत. मग त्याच्यानंतरची ही जी जर्नी होती तुझी, तर त्यांना तू काय सांगू इच्छिशील की बाबा काय करणं गरजेचं आहे ॲज अ फ्रेशर म्हणून? तुम्हाला तुझं त्याच्याबद्दलचं ओपिनियन काय असेल त्यांच्याबद्दल? ज्यावेळेस मी ॲज अ फ्रेशर म्हणून जॉबला लागलो होतो त्यावेळेस मला सांगायला म्हणजे असं आनंद पण वाटतोय की मी त्यावेळेस ॲज अ अनपेड म्हणून काम केलं. 3 महिने मी अनपेड इंटर्नशिप केली तिथं त्या कंपनीमध्ये. आणि झालं काय की तिथं माझं 3 मंथ संपले. त्यानंतर 3 मंथ संपायच्या आधी जो प्रोजेक्ट मॅनेजर होता त्यांच्याकडनं मला ऑफर पण आल्या होत्या. ते अजून पण मला कॉल करतात की रिटर्न ये असं पण म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस सुरुवात आपण ज्यावेळेस करतो की कंपनीमध्ये एंटर होणं खूप महत्वाचं आहे. कारण का विदाऊट एंटर तुम्हाला तो एक्सपिरियन्सच येणार कंपनीमध्ये. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जे करताय, तुम्ही फक्त शिकताय इथं किंवा तुम्ही आता जे यूट्यूबवरती बघताय, क्लासमध्ये करताय, पण तुम्ही कंपनीमध्ये जाऊन कामच केलं नाही लाईव्ह, तिथं लाईव्ह प्रोजेक्टवरती कामच नाही केलं, तर त्याचं तुम्हाला काहीच म्हणजे पुढं काहीच फ्युचरमध्ये पण काहीच कळत नाही, टेक्नॉलॉजी काहीच कळत नाही. त्यामुळे एंटर होणं खूप महत्त्वाचं आहे. एकदा कंपनीमध्ये एंटर, भले ते अनपेड असू द्या, सुरुवातीला अनपेड, पण एक्झॅक्टली तुम्हाला प्रोजेक्ट तरी कळतात की ॲक्च्युली मध्ये आपल्याला काम काय असतं, आपल्याला करायचंय काय. बेसिकली आता मी पण गावाकडचाच आहे, त्यामुळे मला पण माहिती आहे की गावाकडच्या मुलांचा माइंडसेट काय असतो की त्यांना फक्त माहित असतं की मला जॉब करायचं, पण त्यांना माहित नसतं की मला ते जॉब पर्यंत जायचंय, मग मला कसं जायला लागेल, मी कसं जाईल त्याच्यावरती, तर ते त्यांना माहित नसतं. त्याच्यासाठी त्यांना असं वाटतं की त्यांचं एक्सपेक्टेशन पण आहे असतं की समजा आता जसं तुम्ही सांगितलं की एखादा मित्र त्याला 12 लाखाचं पॅकेज लागो, त्यांना वाटतं की मला पण 12 लाखाचं पॅकेज लागो. आता सांगायचं झालं तर माझ्या बाबतीत पण तो सीन झाला होता. त्यावेळेस मी कंपनीमध्ये म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस मला एक ऑफर आलती एका कंपनीचा. मी इंटरव्ह्यू वगैरे क्रॅक केलता, ऑलमोस्ट 3 राऊंड्स मी एका दिवशी क्रॅक केलते. मला पॅकेज वगैरे IT होते. मला 3चं पॅकेज मिळालं होतं तिथे, पण माझ्या मित्रांना 4.5चं पॅकेज मिळालं. मी म्हणलं की मी कशाला 3 आणि त्यानंतर मी ते रिजेक्ट केली ती ऑफर. त्यानंतर 2 वर्ष मी परत जॉब सर्च करत होतो. त्यामुळं ते एक माझ्याकडनं जी चुकी झाली मी सांगू इच्छितो की तुम्ही ती चुकी करू नका. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एखादी ओपनिंग येते किंवा तुमचं सिलेक्शन होते तर तुम्ही त्या कंपनीमध्ये एंटर व्हा आधी. बरोबर. आणि अजून काही स्किल सेट म्हणजे जर एखादा फ्रेशर आहे आणि त्याला कंपनीत एंटर करायचं आहे तर तुला काय वाटतं अजून काय स्किल सेट म्हणजे त्याच्या आता बऱ्याच वेळा ना असं होतं, म्हणजे आता मी ऑरेंज आयटेकची ओनर म्हणून किंवा मागचे 12 वर्ष जे काही काम करताना बघते, तर मुलांना ना एक असं वाटतं ना की मी क्लास लावला ना की ते ऐकतं सगळं आमच्यावरती सोडून देतात की क्लास लावला ना तर आम्हाला जॉब लागणार आहे. पण मला असं तू विद्यार्थी दशेत असताना तू एक्झॅक्ट काय केलं बाबा? कोणत्या अशा गोष्टी होत्या की ज्या बाकीच्या विद्यार्थ्यांनी तुझ्या बॅचमधल्या केल्या नव्हत्या पण तू केल्यास आणि ही सगळी जर्नी तुझी जी काही सक्सेसफुल झाली, तर काय त्यांनी करणं अपेक्षित आहे ॲज अ फ्रेशर म्हणून तुला काय वाटतं?
ॲज अ फ्रेशर फक्त एक सजेस्ट करू शकतो की कोणती पण गोष्ट जरी करायची असेल ना तर डेडिकेशन हार्डवर्क करावाच लागतो, कारण विदाऊट हार्डवर्क विदाऊट डेडिकेशन कोणतीच गोष्ट मिळत नाही. जर तुम्हाला काहीतरी अचीव करायचे तर आधी तुम्हाला काहीतरी घालवावं लागतं, किंवा तुमचा जो टाइम जातोय तो टाइम तुम्हाला आधी तिथे स्ट्रगल वगैरे पण करायला लागतं. मी स्वतः एक सकाळी 6:30 ते 7:30 वाजेपर्यंत कंटिन्यू वर्क म्हणजे जे शिकायचं होतं इथं क्लासमध्ये येऊन बसलोय मी, सगळ्या गोष्टी केल्यात मी. आता जे माझे फ्रेंड्स होते काही फ्रेंड्स म्हणजे असे फक्त यायचे जायचे, पण मी तो टाइम घालवला तिथं माझा, तो टाइम घालवला, त्याचं फळ मला आज मिळतंय, त्याचं फळ वगैरे सगळं मिळतंय, मी काय करतोय काय. बरोबर आहे. नाही असंच म्हणजे बऱ्याच वेळा मुलांमध्ये हे असतं की नाही आता क्लास लावलंय किंवा एखादी गोष्ट काही करतात तर तिथे जे काही म्हणजे मला आठवतं की मी तुला जे बघितलं होतं की मला असं वाटायचं तू काय माझ्याकडे जॉबला आहेस का काय, कारण सकाळी अख्खा दिवस कंपनीत काम केल्यासारखं त्यावेळेसही त्याने तो खूप छान पद्धतीने तो कोर्स केला आणि त्याचं त्याला हे मिळालं. अजून एक आता थोडंसं जर आपण थोडंसं त्याच्या बाहेर जाऊन बोलू की आता जे AI चालू आहे किंवा खूप मुलांचं असं होतं ना की काही मोठी गोष्ट लागली की ChatGPTवर जातात किंवा ती घेतात किंवा ज्या काही गोष्टी आहेत. सो ह्याचा काय इफेक्ट होऊ शकतो आत्ता, म्हणजे आता जी करंट मार्केट आहे तुझं काय म्हणणं आहे, किंवा फ्लटरमध्ये किंवा त्याला कशा पद्धतीने तुम्ही काय इम्प्लिमेंट करताय का, काय आहे त्याच्यामध्ये? ओके, माझं एक होनेस्टली त्याच्यावरती असं म्हणणं राहील की जे आपण AI वगैरे टूल्स वगैरे यूज करतो, फॉर एक्झाम्पल ChatGPT, आता DeepSeek पण नवीन आलंय, क्लाउड वगैरे हे यूज करतो, तर त्याचा सीन म्हणजे असा होतोय की माणूस थोडासा लेझी होतोय असं मला वाटतंय. कारण का त्याला कोणती जरी गोष्ट लागली तरी तो डायरेक्टली जातोय ChatGPT वरती सर्च करतोय, आय वॉन्ट टू दिस, ChatGPT सगळं ॲज इट इज सगळं, पण त्याने ब्रेन आपलं जे चालतंय ना ते ब्रेनचं म्हणजे विचार करण्याची क्षमताच कमी होते आपली, तर त्यामुळे जरा थोडंसं माणूस लेझी होतंय. पण ठीक आहे, एक्झॅक्टली एका पॉईंटवरती ज्यावेळेस स्टक होतोय आपल्याला त्यावेळेस ते आपल्याला हेल्प पण करते AI म्हणजे चाललंय आता डेव्हलपमेंट फेसवरती. पण जे फ्रेशर्स वगैरे असतील किंवा जे कोडिंग करतात, आता माझं दुसरं एक असं सजेशन पण असू शकतं की जे समजा आपण डेव्हलपमेंट करतोय किंवा कोडिंग करतोय, जर आपण IDE यूज करतो, VS कोड, इंटेलिजा वगैरे, अँड्रॉइड स्टुडिओ यूज करतो, तर ट्राय करा की ते तुम्ही नोटपॅडवरती करा. कारण का नोटपॅडवरती तुमचं लॉजिक बिल्ड होत जाते, ते लॉजिक बिल्ड होतं, आणि त्याचा फायदा तुम्हाला कधी होतो ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअलमध्ये एरर येतो किंवा स्टक होतं. कधी ChatGPT पण सोल्युशन देत नाही, ChatGPT पण त्याच्यावरती तुम्ही ChatGPTला वेगळं विचारता, ChatGPT वेगळं देते. आणि म्हणजे आता थोडंसं तुझ्या नोटपॅडवरनं मला आठवलं की मी आता बरेच वर्ष म्हणजे मला वाटतं 8-9 वर्ष झालं मी प्लेसमेंटमध्ये काम करतोय. तर आत्ता तर थोडं सिनियरियस कंपन्यांनी बदललं आहे की टेक्निकल राऊंडमध्ये लिटरली कुठलंही टूल न देता त्यांना प्रोग्राम्स करायला लावता येतात आत्ता सध्याला. किंवा अजून एक खूप गोष्ट आली आहे की मशीन टेस्ट. तर मग जेव्हा तुझ्या कंपनीत जेव्हा विद्यार्थी येतात म्हणजे जेव्हा अप्लाय केलं जातं इंटरव्ह्यूसाठी, मग तुमची प्रोसिजर काय असते इंटरव्ह्यूची? आमची प्रोसिजर बेसिकली मी फर्स्ट टेलिफोनिक राऊंड घेतो, त्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल चेक करतो आम्ही की ॲक्च्युअलमध्ये आता मला जसं म्हणजे मी बोलतो होनेस्टली तसं म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स कसा आहे किंवा बोलण्यात काय, उद्या जर एखादी कोणती मोठी रिस्पॉन्सिबिलिटी जर त्यांच्यावरती द्यायचं म्हणलं तर ती त्यांना हँडल करता आली पाहिजे का, म्हणजे विन विन सिच्युएशनला हा कसा टॅकल करू शकतो, तर ते चेक करतो. त्यानंतर त्यांचा टेक्निकल इंटरव्ह्यू घेतो, त्यानंतर HR इंटरव्ह्यू, आणि त्यानंतर बाकी मग HR इंटरव्ह्यू नंतर जे एक डिस्कशन होतं की ॲक्च्युअलमध्ये कंपनीमध्ये चालतंय काय, त्याचं वेलकम वगैरे सगळं करून मग त्याला हायर करून घेतो आपण. बरं, माझा अजून एक प्रश्न असेल की टेक्निकल राऊंडमध्ये तुम्ही काय करताय, म्हणजे तुम्ही त्यांना थेरॉटिकली प्रश्न विचारताय, तुम्ही त्यांना लॉजिक बेस्ड प्रश्न विचारताय का तुम्ही त्यांना मशीन टेस्ट देताय? म्हणजे कारण हा सिनियर सगळ्या स्मॉल स्केल स्टार्टअप कंपन्यांसाठी असेल, तर मग तिथे तुमचं काय, कशा पद्धतीने तुम्ही त्याला टेस्ट करताय त्या विद्यार्थी? टेक्निकल गोष्टींमध्ये म्हणजे टेक्निकल इंटरव्ह्यूमध्ये मी तरी बेसिकली आता असं करतोय कंपनीमध्ये की जेणेकरून प्रोजेक्ट वगैरे दाखवतात ते, पण आपल्याला माहित नसतं की तो प्रोजेक्ट त्यांनीच केलाय, कारण का प्रोजेक्ट एकच प्रोजेक्ट सगळे पण दाखवू शकतात. मग त्यामुळं जो प्रोजेक्ट दाखवतोय त्याच्यामधलं कोडिंग करायला लावतो मी. त्याच्याच प्रोजेक्ट मधलं कोडिंग करायचं, म्हणजे एक्झॅक्टली जर त्याने केलं असेल तर त्याला त्याच्यातलं माहित पण असायला पाहिजे ना. हा खूप चांगला, कारण आम्ही बऱ्याच वेळा मुलांना हा सल्ला देतो की अरे तुम्ही प्रोजेक्ट स्वतः करा, म्हणजे त्यांना त्यावेळेस ते नसेल वाटत. बरोबर, तर मग हा एक चांगला अनुभव आहे की प्रोजेक्ट मधलंच कोडिंग तुम्हालाच करावं लागतं. सो थोडं सिरियसली घ्यावं लागलं व्ह्युअर्सला पण प्रोजेक्ट करताना. आणि नंतर मग मशीन टेस्ट कसं घेतात का तुम्ही? त्यांचा जो इंटरव्ह्यू होतो ना त्या इंटरव्ह्यू मध्येच आपण मशीन टेस्ट त्यांची घेतो, म्हणजे डायरेक्टली गुगल मीट वरती जी आपली हे होतं इंटरव्ह्यू होतो त्यामध्येच त्यांना ऍक्च्युअल फेस टू फेस डायरेक्ट कोडिंग करायला लावतो आणि तिथेच त्यांचं सगळं चेक करतो. कारण मग तिथे सर ChatGPT तुम्ही देता का त्यांना? नाही, म्हणजे ते फार आहे डोक्यामध्ये, काही नाही आम्ही गेलो कंपनीत की आम्हाला एक मशीन तर असणार आहे, गुगल तर असणार आहे, आम्ही त्याच्यावरती ChatGPT यूज करून तिथे सोल्युशन शोधू,
असं एक डोक्यात असतं ना, म्हणून विचारलं की असं काही प्रोव्हाइड करता का तुम्ही त्यात. आणि दुसरी गोष्ट, जर ज्यावेळेस कंपनीमध्ये आपण ॲक्च्युअलमध्ये वर्किंग जातो, कधी कधी कंपन्यांमध्ये ChatGPT वगैरे जे AI टूल्स आहेत ते अलाव पण नाही करत. आता माझ्या रिसेंटली कंपनीचा एक किस्सा सांगतो. त्या कंपनीमध्ये कसं होतं की कंपनीमध्ये जो मॅनेजर होता, प्रोजेक्ट मॅनेजर, तो दिवसभर काम त्याला फक्त तेवढंच करायचं होतं की ChatGPT कोण नाही यूज. अरे बापरे. कारण का ChatGPT यूज करताना त्याला सापडला, इतका बोलायचा त्याला, तो परत ChatGPT यूज करत नव्हता. तिथं त्याचा एक फायदा झाला आम्हाला, थोडंसं ब्रेन वगैरे चालायला लागलं, म्हणजे लॉजिक बिल्डिंग किंवा म्हणजे एक बाबा मला आयतं सोल्युशन नाही भेटत, तर मग तू त्याच्यावरती विचार करायला लागला, चल मी काय करू शकतो. बरोबर. ओके, धन्यवाद केतन. तुझा विद्यार्थी दशेपासून कंपनीच्या CEO पर्यंतचा प्रवास अतिशय सुरेखरित्या तू आमच्या व्ह्यूअरसमोर मांडलेला आहे. आणि नक्कीच तुझ्या ह्या प्रवासामधून हजारो विद्यार्थी इन्स्पायर होऊन त्यांचं स्वतःचं करिअर घडवतील. सो गाईज, जर तुम्हाला ऑरेंज आयटेक जे काही आहे ते माझं ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेंटर आहे जे पुण्यामध्ये आहे, आणि तुम्हाला जर आमच्याबरोबर कनेक्ट व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही ती फॉर्म भरा. आमची जी टीम आहे ती तुमच्याबरोबर कनेक्ट होईल आणि तुमचं यशस्वी करिअर करण्यासाठी आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू. आणि अजून एक असं सांगायला आवडेल मला की जशी मी केतनची स्टोरी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे की शून्यातून विश्व निर्माण करता येतं जे म्हटलं जातं मराठीमध्ये, आणि अशीच एक सक्सेसफुल स्टोरी आज तुम्ही या पॉडकास्टच्या माध्यमातून बघितली. तर अशाच नवनवीन स्टोऱ्या, नवीन नवीन विद्यार्थीच्या स्टोरीज मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. सो प्लीज आम्हाला बघत राहा आणि आम्हाला फॉलो करा. ओके, थँक्यू गाईज.